गुड मॉर्निंग फायटर्स. चलो आले बघा. रुद्र महाराज आले का? चला आपण संख्यांची ओळख हा भाग मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केला बघा. त्याच्यामध्ये आपण मला वाटते मूळ जोडमूळ सहमूळ इथपर्यंत आलो होतो है ना. मूळ जोडमूळ सहमूळ हा पार्ट टोटल क्लिअर केला होता. याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कोणता, तर कंपोजिट नंबर. काय कंपोजिट नंबर, त्याला म्हणतो आपण संयुक्त संख्या. बरोबर आहे का? चला सर्वांनी कमेंट करा. आले? डन. ओके चलो फायटर्स रेडी. बर झालं बाळांनो. यस. आता आपल्याला आज जो पार्ट स्टडी करायचा आहे, आजचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे बघा कंपोजिट नंबर संयुक्त संख्या. त्याच्यानंतर पूर्ण संख्या पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण घन संख्या, चौरस संख्या, चौकोनी संख्या हे काय असतं हे पण आपण त्याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. यस सर्वांनी? यस. ओके डन. चलो स्टार्ट करेंगे. बरोबर आहे. काल सर्वांनी लिंक शेअर केली बाळांनो ग्रुपला आलेली, त्यामुळे बऱ्याच जणांचे कॉल आले, जुन्या विद्यार्थ्यांचे पण. यस त्यांना कळालं, त्यांना माहिती झालं की क्लास चालू झालेला आहे. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे, आभार, थँक्यू. यस ओके चला अशी बाळांनो तुमची थोडीशी मदत लागेल. ग्रुपला आलेली पालकांना सुद्धा विनंती आहे. पाहता आपण लास्ट लेक्चरमध्ये बघा, एक मिनिट हा. चला आपण लास्ट लेक्चरमध्ये काय काय स्टडी केलं बघा. एक 2च मिनिट हा. मूळ पहिल्यांदा काय, मूळ संख्या ज्याला आपण म्हणतो प्राईम नंबर्स. बरोबर आहे ना, प्राईम नंबर्स. दुसरं काय बाळांनो, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या हा. त्याच्यानंतर ह्याला म्हणतो आपण ट्विन प्राईम. ह्याला म्हणतो ट्विन प्राईम. आणि तिसरं होतं ते म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्याला आपण म्हणतो को प्राईम. बरोबर आहे. इथपर्यंत आपण स्टडी केला कालच्या लेक्चरमध्ये. यस ऑर नो? यस. तरी चेक करा एकदा मागच्या लेक्चरचं चेक करा. हा को प्राईम म्हणजे काय, सहमूळ संख्या कंप्लीट झालं का बघा बरं बाळांनो. मी चेक करतो. लास्ट लेक्चर बघा आपलं 5th नंबरचा क्लास बघा आणि त्याच्यामध्ये चेक करा सहमूळ झालेला आहे. यस ओके सहमूळ झालेला आहे. चला बर आता याच्यामध्ये आपण मूळ म्हणजे काय बर, अशा संख्या ज्या संख्यांना कोणत्याही इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो. आणि तीच संख्या म्हणजे कोण, स्वतः ती आणि 1 या दोघांनीच भाग जातो. त्यांना म्हणतो आपण मूळ संख्या. किंवा ज्यांचे दोनच काय असतात, फॅक्टर असतात, किंवा दोनच काय असतात, डिव्हिजर असतात, त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या. राईट. मग आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या घेतल्या, त्या 25 आल्या. 25 संख्यांची जर बेरीज केली तर ती 1060 आली. त्याच्यानंतर पुढे गेलो, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 इज ओनली अँड इव्हन प्राईम नंबर्स. राईट. ओके चलो त्याच्यानंतर नेक्स्ट काय भेटला की जे प्राईम नंबर्स आहेत त्यांना त्यांचे जे डिजिट आहेत त्यांना इंटरचेंज केल्यानंतर पुन्हा किती प्राईम नंबर तयार होतील, तर ते 9 आन्सर आलं होतं. बरोबर आहे ना. यस. मग त्याच्यानंतर आलो आपण ट्विन प्राईम, जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान 2चा फरक असतो त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. त्याच्यानंतर अशा जोड्या बघितल्या आपण 1 ते 100 पर्यंत. पेअर किती येतात, हाऊ मेनी पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर अप टू 100 इज, दॅट इज 8. ओके यस. नेक्स्ट वन सहमूळ संख्या. ज्यांचा कॉमन फॅक्टर नाही आहे एकही, त्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. ज्यांचा सामायिक अवयव एकही नाही त्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. हे आपण स्टडी केलं. ओके. मग बाळांनो आता आपल्याला पुढे जायचं, त्याचं नाव आहे कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या. बघा आता हा संयुक्त संख्या. संयुक्त संख्या त्याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर त्याला काय म्हणायचं, कंपोजिट नंबर्स. राईट. यस चलो स्टार्ट.
आता हे कंपोजिट नंबर संयुक्त संख्या काय असते बाळांनो? थोडक्यात सांगायचं झालं तर प्राईम नंबरच्या मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त जेवढे नंबर्स असतात, अदर दॅन प्राईम नंबर्स, ऑल नंबर्स आर कन्सिडर्ड ॲज कंपोजिट नंबर एक्सेप्ट 1. ठीक आहे, कारण एक हा काय प्राईम पण नाहीये आणि तुमचा तो कंपोजिट पण नाहीये, म्हणजे मूळही नाही आणि संयुक्तही नाही, एक. मग ह्या संयुक्त संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. उदाहरणार्थ पहा, एक ही तुमची मुळही नाही संयुक्त नाही, त्याला बाजूला ठेवा. एक काय तुमची मुळही नाही आणि संयुक्त नाही, त्याला बाजूला ठेवा. ठीक आहे, आता चला पुढे बघा. आता 2, या दोन संख्येला 2 आणि 1 यांनी भाग जातो, बरोबर आहे. पण जर समजा स्वतः ती संख्या आणि 1 याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर तिला म्हणतात संयुक्त संख्या. ओके, मग 2 ला फक्त 2 आणि 1 नच भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ या 2 ला इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त 2 नीच भाग जातो, मग त्याला आपण म्हणणार नाही संयुक्त संख्या. बरं, 3 ला 3 नच भाग जातो, म्हणजे याचा अर्थ यालाही तुम्ही म्हणू शकत नाही संयुक्त संख्या. पण 4 घ्या, 4 ला 4च्या व्यतिरिक्त एका संख्येनं भाग जातो, ती म्हणजे 2. 4 ला कुणी डिवाइड होतं? अदर दॅन 4, 2 न डिवाइड होतं. एक्स, मग 2 न डिवाइड होतं ना, म्हणजे या 4च्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने डिवाइड होत असेल तर त्याला म्हणतात काय? त्याला म्हणतात संयुक्त संख्या. मग तुमची पहिली संयुक्त संख्या झाली 4. बरं, आपण 5 घेतलं, 5 संयुक्त आहे का? नाही, कारण 5 ला 5 नच भाग जातो, म्हणजे ही संयुक्त नाही. पण 6 घ्या, 6 ला 6च्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही एका संख्येने भाग जात असेल तर त्याला म्हणतो आपण संयुक्त संख्या. मग 6 ला 6च्या व्यतिरिक्त बघा 2नी भाग जातो, 3नी भाग जातो, मग 6 काय झाली? संयुक्त झाली, बरोबर आहे. यस. मग ह्या अशा किती संयुक्त संख्या येतात 100 पर्यंतच्या, त्या आपल्याला काढायचे. वाटल्यास त्यांची बेरीज पण लिहूत आपण. ओके, पाहता संयुक्त संख्या म्हणजे काय इथे लिहिताना असल्या, हे तर कळालं तुम्हाला. संयुक्त समजा 9 असेल, 9 ला 9च्या व्यतिरिक्त कुणीतरी भाग जातो, मग 9 संयुक्त झाली. 10 ला 10च्या व्यतिरिक्त कुणीतरी भाग जातो, म्हणजे संयुक्त झाली. 12 ला 12च्या व्यतिरिक्त कुणीतरी भाग जातो, म्हणजे ही संयुक्त झाली. यस, ओके, चला झालं का हे? हा, आता काय म्हणणार पहा. संयुक्त संख्या ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात असेल. बाळांनो बघा, आता काय म्हणतो आम्ही, इंग्लिशमध्ये लिहितो मी, म्हणजे दुसऱ्या लँग्वेजमध्ये लिहितो, म्हणजे तुम्हाला कळेल काय येतं. पहा, इतर कोणत्याही संख्येने, म्हणजे कंसात लिहितो, स्वतः ती संख्या आणि 1 सोडून, स्वतः ती संख्या आणि 1 सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. त्यांना कोणत्या संख्या म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणतात. त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ठीक आहे, हे असं त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बर, मग आता ह्याला आपण असं लिहू शकतो का? किंवा संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्यांचे फॅक्टर, आता मूळ म्हणजे काय, ज्यांचे 2 फॅक्टर असतात, दोन डिव्हिजर असतात. मग संयुक्त म्हणजे काय, कंपोजिट म्हणजे काय, द नंबर विच हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर. म्हणजे स्वतः ती संख्या आणि 1 सोडून, हे 2 झाले ना, मोर दॅन 2 डिव्हिजर म्हणजे याच्यापेक्षा एक कोणताही अजून संख्या असेल ज्यानं डिवाइड होतं तर त्यांना म्हणायचं काय, म्हणायचं कंपोजिट नंबर. मग आपण इथे लिहू शकतो बघा, पहा हे सेंटेन्स महत्वाचं आहे बरं. हे कोणतं? द नंबर विच हॅज, इथे लिहितो, द नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर, यालाच म्हणतो आपण डिव्हिजर. मोर दॅन 2 फॅक्टर म्हणा किंवा डिव्हिजर्स म्हणा. ओके, ऑब्लिक डिव्हिजर्स, मोर दॅन 2 डिव्हिजर्स. यस,
द नंबर्स विच हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर्स or 2 factor are known as composite number. Are known as composite number. Composite number. Yes. Composite number. Right? Yes. बरा. आता याला तुम्ही असं म्हणू शकता का? पाहता की मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त संख्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या. मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. पहा, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे अदर दॅन प्राईम नंबर. हा, ते पण इंग्लिश मध्ये लिहू. हा, व्यतिरिक्त, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मग आपण काय म्हणू शकतो बघा त्याला? हा, अदर दॅन प्राईम नंबर्स. अदर दॅन प्राईम नंबर्स ऑल आर कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. अदर दॅन प्राईम नंबर्स ऑल आर कंपोजिट नंबर. राईट? यस. त्याच्यानंतर आपण पुढचं सेंटेन्स म्हणू शकतो बघा. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही तुमची काय नाही? मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही तुमची मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे. वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. वन इज, एक मिनिट हा, वन इज नायदर प्राईम nor composite numbers. Nor composite numbers. Neither prime nor composite numbers. चलो कंप्लीट. एवढं नोट करा. झालं का बघा? अदर दॅन ऑल प्राईम नंबर्स आर कॉल्ड ॲज कंपोजिट नंबर्स. एवढं लिहा बाळांनो. मग आपण याचं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल कळणं गरजेचं आहे. पहा, एक्झाम्पल याच्यासाठी, कारण आपल्याला प्राईम आणि कंपोजिटचे कॉमन प्रश्न येतात. कॉमन काय विचारतं? व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट लार्जेस्ट प्राईम नंबर अँड स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर यांची सम विचारते. म्हणजे काय? 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती, असं विचारतं. त्याच्यामुळं हे थोडंसं गरजेचं आहे कन्सेप्ट क्लिअर होणं. ठीक आहे. चला, झालं का बघा? चलो, मग आपण उद्याच्याला काय करू बाळांनो? हा पार्ट झाल्याच्या नंतर आपण कसोट्या घेऊ, है ना? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी घेऊ. म्हणजे ते एक थोडासा महत्वाचा भाग आहे. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. कसोट्या म्हणजे काय? विभाज्यतेच्या कसोट्या. दोन्ही कुणाकुणाला भाग जातो, है ना? तिन्ही कुणाकुणाला भाग जातो, अशा टाईपचे आहेत ना काही कसोट्या घेऊत आपण. ओके. यस. चला, एवढं झालं का बघा? डन बोलत चला. झालं की भाई और बहिनो, छोटे फायटर्स रेडी? यस. जाऊत पुढे. बरं, आता याच्यामध्ये मी एक्झाम्पल घेतो बाळांनो. एक एक्झाम्पल महत्वाचे येतं याच्यात. एक्झाम्पल फार महत्वाचे येतं. एक्झाम्पल काय आहेत पाहता? एक्झाम्पल 1 तर तुम्ही आत्ताच बोलले, इट इज नॉट अ प्राईम, नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. ती मुळही नाही आणि ती संयुक्तही नाही. बरोबर आहे? यस. मग आता एक्झाम्पल पहा. एक तर सोडून द्या. 2 काय आहे? प्राईम नंबर आहे, मूळ आहे. मग ती कंपोजिट किंवा संयुक्त होईल का? नाही. 2 नाही, 3 नाही, 4 होईल. पहिली तुमची संयुक्त संख्या 4 आली. फर्स्ट कंपोजिट नंबर इज 4. राईट? यस. त्याच्यानंतर 5 नसणार आहे कारण तो मूळ आहे, तो प्राईम आहे. 6 आला. सेकंड काय आला? 6. 7 येणार नाही. 8, 9, 10, 11 नाही, 12, 13 नाही, 14, 15, 16,
लाईक धिस. ओके, अशा पद्धतीचे असतील. म्हणजे मी मधल्या काय केल्या, प्राईम नंबर्स रिमूव्ह केल्या, मूळ संख्या काढून टाकल्या, तर उरलेल्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. उरलेल्या संख्यांना काय म्हणायचं, कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या असं म्हणायचं. बरोबर आहे? यस. ओके. चला, झालं का? डन. बरोबर आहे. ओके, आता याच्या खाली बाळांनो आपण काही महत्वाचे पॉइंट लिहिणार आहे. पॉइंट फार महत्वाचे आहेत हा. पहा, संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या की तिला इतर कोणत्याही एका संख्येने भाग जाणार, स्वतः ती संख्या सोडून. कमीत कमी एका संख्येनं भाग जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे? तर 4ला बघा 2नी भाग जातो, 6ला बघा 3 आणि 2 जातो, 8ला बघा 4 2 जातो, 10ला बघा 2 आणि 5 जातो, 12ला 3 4 6 जातो. म्हणजे अशा पद्धतीचे आहे ना, यांच्या व्यतिरिक्त कोणत्या तरी संख्येने याला भाग जातो, म्हणून त्यांना म्हणायचं काय, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. यस, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. कळालं? ओके. बर, आता याच्यावरचे पॉइंट बघा काय आहेत. महत्वाचा पॉइंट इथं लिहिताना असं लिहितो. पहिला पॉइंट, व्हॉट इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. बघा, सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या बोला कोण असेल, 4 असेल. सर्वात लहान संयुक्त संख्या कोण असेल, 4 असेल. का बरं? कारण ह्याच्या अगोदरच्या एक सोडलं तर बाकी सगळ्या मूळ आहेत. बरोबर आहे? मग 4 काय झाली, संयुक्त झाली. याला लिहू शकता खाली स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. इथे लिहू शकता स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. ओके, काय आलं त्याचा आन्सर, 4 आलं. अजून दुसरा पॉइंट बघा आता, सर्वात लहान, हे महत्वाचं आहे हा. सर्वात लहान पहा, विषम संयुक्त संख्या, विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. राईट, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. बरोबर आहे? मग इथं लिहिणार आपण काय, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर, ऑड कंपोजिट नंबर. चला तुम्ही मला सांगा बरं याचं आन्सर काय येईल, बोला. स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर काय येईल, फास्ट कोणाचा आन्सर येईल बोला आता बघूत. स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर कोण असेल. अच्छा, कमेंट दिसणार चालल्यात का, एकच मिनिट हा. नऊ करेक्ट आहे. यस, अन्विता बेटा करेक्ट आहे 9. अच्छा, कमेंट अजून आले नाहीत का तेवढ्या. यस, ओके. बघा, स्मॉलेस्ट काय म्हटलं मी, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. बोला, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. आता संयुक्त संख्या तर ह्या सगळ्या आहेत, पण सर्वात लहान आणि महत्वाचं काय, विषम संयुक्त. सर्वात लहान पण विषम संयुक्त संख्या कोणती, बोला फास्ट. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. चला, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. अरे सोप्पा आहे ना. पहा, आता ही संयुक्त आहे, ही संयुक्त आहे, ही संयुक्त आहे. बरोबर आहे? ह्या संयुक्त आहेत, पण त्या विषम आहेत का, ऑड आहेत का, नाही, त्या सम आहेत, त्या इव्हन आहेत. बघा, ही पहिली तुमची संयुक्त आहे, कंपोजिट नंबर आहे, पण ती
इव्हन आहे राव, ऑड पाहिजे आपल्याला, ती विषम आहे, सॉरी विषम पाहिजे, ती सम आहे. मग याच्यामध्ये बघा सम सम सम, पहिली विषम कोण भेटली 9 है ना, इव्हन 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 कोण भेटली 9, ऑड भेटली. राईट, म्हणजे याचा आन्सर आपलं काय यायला पाहिजे 9 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे 9 यायला पाहिजे. पाहता थर्ड वन, हे एक्झाम मध्ये आलेले आहेत बरं, हे सगळे सेंटेन्स मी जे लिहितोय ते पुढे. सर्वात लहान 2 अंकी, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या. चला आता याचं सांगा. 2 डिजिट स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट 2 डिजिट स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. 2 डिजिट स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. 2 डिजिट स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर. ऑड कंपोजिट नंबर बोला. चलो भाई और बहनों, अरे ओ भैया और बहनों, बताओ क्या होगा. यस 15, करेक्ट. 15 इज द करेक्ट आंसर. व्हाट इज द स्मॉलेस्ट 2 डिजिट ऑड कंपोजिट नंबर. स्मॉलेस्ट 2 डिजिट ऑड कंपोजिट नंबर. आता 2 डिजिट म्हटलंय, कोणतं 2 डिजिट म्हटलंय. इकडे काय होतं अगोदर, अगोदर होतं फक्त स्मॉलेस्टच. इथं काय आलं 2 डिजिट आलं. स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट नंबर, बट व्हॉट ऑड कंपोजिट नंबर, दॅट इज 15. बघा आता 2 डिजिट इथून स्टार्ट झाले. इव्हन इव्हन सम 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 विषम है ना, इव्हन 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 ऑड कोण आलं 15, म्हणजे याचा आन्सर काय येईल 15. राईट, याचा आन्सर 15. हे पहिलं आहे बघा, हे मी वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये याच्यासाठी लिहितोय की तुम्ही कन्फ्यूज होणार नाही किंवा डबल लिहिल्या जाणार नाही कुठलं सेंटेन्स. हे दुसरं आणि हे तिसरं. चला एवढे फास्ट लिहा, अजून आपल्याला काही लिहायचे त्याच्यात. यस अजून लिहायच्यात, सॉरी फास्ट लिहा, अजून काही लिहायचं याच्यात. चला झालं का बघा. येस ऑर नो. हा सेमीचे स्टुडंट असतील किंवा इंग्लिश मीडियमचे स्टुडंट असतील तर त्यांना व्यवस्थित तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचे फक्त. झालं. यस बर, आता मी तुम्हाला पुढचा एक सेंटेन्स विचारतो, त्याचा तुम्ही आन्सर सांगायचा. एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. हे झालं का बघा. डन बोलत चला मला. झालं. आता याच्यामध्ये समजा बघा, यस कंप्लीट झालं. मी तुम्हाला नाही थांबा, हे नाही. हां, मी जर समजा तुम्हाला असं विचारलं, पहा आता, व्हॉट इज द 2 डिजिट लार्जेस्ट कंपोजिट नंबर. 2 डिजिट लार्जेस्ट कंपोजिट नंबर असं मी विचारलं तर काय. बघा काय सेंटेन्स पुढचं बघा. 2 डिजिट, हा सर्वात मोठी, 2 तसं नका लिहू असल्या, 2 अंकी सर्वात मोठी विषम संयुक्त संख्या कोणती. विषम संयुक्त संख्या कोणती. विषम संयुक्त संख्या कोणती. यस ओके. हा 2 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात मोठी विषम संयुक्त संख्या कोणती. 2 अंकी सर्वात मोठी विषम संयुक्त संख्या कोणती. चला बोला, कोण सांगेल मला. यस ओके, शाबास बेटा, 99 बरोबर आहे. यस 99. मग याला आपण काय म्हणूत बघा आता. 2 डिजिट लार्जेस्ट ऑड कंपोजिट नंबर. ऑड कंपोजिट नंबर. ओके चला, तर मग काय असेल याचा आन्सर. 2 डिजिट लार्ज किंवा लार्जेस्ट कंपोजिट नंबर, पण कुठला ऑड. तर सॉरी
99. ओके, बर अजून एक, आता फक्त एवढंच विचारतोय मी, हा हे सेंटेन्स गरजेचे आहेत बाळांनो. पहा, 2 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती? एवढंच आहे, हा बर याच्या पुढेच आन्सर लिहिता येईल आपल्याला. मग असं लिहा, संयुक्त संख्या 2 डिजिट लार्जेस्ट कंपोजिट नंबर. चला सांगा मला आन्सर. यस रुद्रा महाराज, याचं पण येतं का 99? बरोबर आहे का? बघा, 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या. बरं आपण काय करूत माहितीये, ह्या समजा संयुक्त संख्या अशा आहेत, इकडे या बघा, समजा संयुक्त संख्या 16, पुढे असं गेलो आपण तर काय असणार 100, त्याच्या अगोदर 99, त्याच्या अगोदर 98, अशा संख्या असणार आहेत. अप टू 100 पर्यंत आपण स्टडी करणार आहे. तर अशा टोटल संख्या असणार आहेत. ओके, यस. मग आता याच्यामध्ये मला सांगा, पहा याच्यामध्ये सांगा की 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या. हे बघा, 100 ही तुमची, 100 ही तुमची काय 3 डिजिट नंबर आहे, 3 अंकी आहे, बरोबर आहे ना? ही किती आहे? 3 अंकी आहे. मग आपल्याला 3 अंकी नकोय, आपल्याला पाहिजे 2 अंकी. आपल्याला काय पाहिजे? 2 अंकी. मग 2 अंकी, मग सर्वात मोठी 2 अंकी कोण झाली? 99. ती कंपोजिट आहे. ती का फक्त 97 जर सोडलं तर बाकी सगळे कंपोजिट आहेत, बरोबर आहे? यस. मग 99 ही काय झाली? सर्वात मोठी संयुक्त संख्या 2 अंकी. बर, त्याला जर विचारलं असतं विषम संयुक्त संख्या सर्वात मोठी 2 अंकी कोणती, तरी 99च आलं असतं. म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे? 99च येणार आहे, बरोबर आहे? आता मी प्रश्न विचारतो. आता तुमच्या सगळं डोक्यात आलं, टोटल क्लिअर झालं. थांबा, थोडीशी अजून जागा पाहिजे मला. हां, बर एक सेंटेन्स घ्या अजून. 1 ते 100 पर्यंतच्या, 1 ते 100 पर्यंतच्या पूर्ण वर्ग, बघा पूर्ण वर्ग असलेल्या एकूण संयुक्त संख्या किती? एकूण संयुक्त संख्या किती? चला बरं याचं उत्तर सांगा मला. अप टू 100, बघा अप टू 100 हाऊ मेनी, अप टू 100 हाऊ मेनी टोटल, बघा टोटल किंवा हाऊ मेनी स्क्वेअर नंबर्स, स्क्वेअर कंपोजिट नंबर असं लिहितो. स्क्वेअर कंपोजिट नंबर, कंपोजिट नंबर, कंपोजिट नंबर. चला, म्हणजे अशा संख्या की ज्या कोणाचा ना कोणाचा वर्ग आहेत आणि 100 पर्यंत आणि त्या संयुक्त पण आहेत. अशा संख्या ज्या कोणाचा ना कोणाचा वर्ग आहेत, है ना, त्याला स्क्वेअर नंबर म्हणतो, स्क्वेअर कंपोजिट नंबर. हाऊ मेनी टोटल स्क्वेअर कंपोजिट नंबर्स अप टू 100. ओके, या प्रश्नाचं आन्सर सांगा आता काय येईल. चला झालं का? हां, याचा आन्सर सांगा मला. बघा 1 ते 100 पर्यंतच्या, आता तुम्हाला या पूर्ण वर्ग असलेल्या एकूण संयुक्त संख्या किती? हे पूर्ण वर्ग म्हणजे काय? अशा संख्याच्या कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर आहेत. ठीक आहे, मी याचा आन्सर पहा. आता 1 पासून काउंटिंग स्टार्ट करा. मला सांगा आता 1 पासून सुरू केलं तर एकूण संयुक्त संख्या पाहिजे, ती संयुक्त संख्या पाहिजे आणि पूर्ण वर्ग पाहिजे. मग पहिली कोण भेटली? 4. कोणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग 4. त्याच्यानंतर
9 भेटली, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 36, त्याच्यानंतर अजून 49, हा चला 64, 81, त्याच्यानंतर 100 नाही येणार हा का, हा चला अप टू 100 आहे, बरोबर आहे. मला वाटतं अप टू 99च आहे काय, अप टू 100, 100 आले. हा तर टोटल किती झाल्या बघा बरं, 4, 9, 16, 25, 36, एक मिनिट हा, हे बघा 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि पुढे काय 100, म्हणजे टोटल 9 झाल्यात का बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, टोटल 9. टोटल काय असतील 9. यांना म्हणतो बाळांनो आपण पूर्ण वर्ग संख्या. आता लास्ट आणि जबरदस्त याच्यातलं एक सेंटेन्स जे एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं होतं पाहता. चला कंप्लीट झालं का हे, ओके झालं इथपर्यंत, डन, यस. आता बघा एक लास्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन असा आहे बाळांनो आपल्याला, बघा पहिले मराठीत लिहितो मग खाली इंग्रजीमध्ये लिहितो. काय क्वेश्चन आहे तर, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती, असा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे पहा, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान सर्वात लहान विषम संयुक्त संख्या सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती. चला आता याला इंग्लिश मध्ये लिहितो पाहता. व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट, चलो फास्ट, 2 डिजिट लार्जेस्ट प्राइम नंबर and smallest and largest prime number and smallest odd composite number. चलो यांची सम, परीक्षेला आलेला हा क्वेश्चन आहे. यस, यांची सम किती, परीक्षेमध्ये आलेला हा क्वेश्चन आहे बघा. चला फास्ट होऊ द्या. यस, आणि मग याच्यानंतर याचं एक शेवटचं सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आणि त्यांची बेरीज किती. जसं 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती होत्या, प्राइम नंबर्स किती होते 25, आणि त्यांची बेरीज, त्यांची सम काय होती 1060, राईट. चला याचं मला आन्सर सांगा काय येत आहे. हे एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे बाळांनो. यस, चलो बोलो क्या होता है इसका आंसर. हाँ, 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, अरे सर्वात मोठी शब्द आहे, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, लार्जेस्ट 2 डिजिट प्राइम नंबर अँड दॅट इज 97. यस 97 बरोबर आहे. बर अजून आता त्यांनी पुढे काय म्हटलं आपल्याला, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. संयुक्त संख्या तर 4 आहे पण ती सम आहे, संयुक्त संख्या 4च्या पुढची 6 आहे पण ती सम आहे, 8 आहे सम आहे, 9 संयुक्त आहे पण विषम आहे. मग आपल्याला विषम पाहिजे, ऑड पाहिजे, मग 9. टोटल आलं बाळांनो 106, 106 आलं, राईट. यस, हे आलं आपल्या या क्वेश्चनचा आन्सर.
आता तुम्हाला लास्ट एक क्वेश्चन लिहायचा याच्यात, लास्ट एक सेंटेन्स लिहायचे. मग हा तुमचा कंपोजिट नंबरचा पार्ट कंप्लीट होतो. कंपोजिट नंबरचा पार्ट कंप्लीट होतो. चला झालं का? डन बोला खाली. हां डन. चलो डन बोला. झालं का बघा? चला चला फास्ट. झालंय. हां आता याच्यामध्ये एक अजून एक सेंटेन्स. चला याला क्लिअर करू का? बरं आपल्याला थोडी जागा लागेल त्याला. चला याला क्लिअर केलं बघा. आता अजून एक सेंटेन्स काय आहे पहा. समजा आपल्याला त्यांना असं म्हटलं की 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंत एकूण आता बोला किती असतील बरं संयुक्त संख्या? कंपोजिट नंबर किती असतील? हे बघा प्राईम नंबर 25 आहेत. मग 100 मायनस 25 करा 75 आलं. एक हा तुमचा प्राईमही नाही आणि कंपोजिट नाही. एक पण मायनस करा म्हणजे 74. पाहता 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या असून त्यांची बेरीज चला या त्यांची बेरीज बघा. आता आपल्याला माहिती आहे बाळांनो 1 ते 100 पर्यंतच्या सर्वांची बेरीज केली तर ती येते 50-50. बरोबर आहे. बेरीज सम काय ते 50-50. आता याच्यामधून 1060 मायनस करा. 50-50 मधून 1060 मायनस करा. का बरं मायनस करा? कारण मूळ संख्या ज्या होत्या प्राईम नंबर ज्या होत्या त्या मायनस करा. मग मायनस जर केलं 5050 मधून 1000 काढले 4050 आले. 4050 आले. बरोबर आहे. बर 4050 मधून परत 50 काढा. आता किती उरले? 4000 उरले आणि त्याच्यातून अजून 10 काढा म्हणजे 3990 उरले. किती उरले? 3990 उरले. याच्यातून अजून एक वजा करा. कोण? एक म्हणजे 3989 आले. तर आकडा बाळांनो हा लक्षात राहू द्या. हा डिजिट तुमचे आहेत ना, हे 4 डिजिट नंबर्स हा लक्षात राहू द्या. मग त्यांची बेरीज 3989 आहे. ओके आहे. चला पुढे. झालं? यस. आता याला इंग्लिशमध्ये पण लिहा. हां 1 to 100 how many prime number how many composite number? 74. up to 100 there will जाऊ द्या डायरेक्टली लिहा ना. 74 composite number and sum equals to 3989. बस असं लिहा. सम 70 एक मायनस करा बाळांनो. अजून एक मायनस करा. एक कोणता? तर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट ते वाला. ठीक आहे. यस. तर हे जसं आपण प्राईमचं घेतलं बघा 25 प्राईम नंबर्स अँड देअर सम इज इक्वल्स टू 1060. सम इज इक्वल्स टू 1060. तर तो डिजिट लक्षात राहू द्या. चला झालं का कंप्लीट? आता इथे आपलं संपलं बघा. कुठलं? मूळ, जोडमूळ, सहमूळ आणि संयुक्त है ना. प्राईम, ट्विन प्राईम, को प्राईम आणि कंपोजिट नंबर. अंडरस्टँड? यस. आलं का लक्षात तुमच्या आता सर्वांना की कंपोजिट नंबर काय असतं? ओके चला झालं का? यस. हां अजून वेळ आहे बाळांनो. अजून 15 मिनिटं वेळ आहे. चला 5-1 मिनिटं अगोदर सोडूत काय अडचण नाही. ठीक आहे. चला पुढे. हां आपला रेग्युलरचा क्लास स्टार्ट होईपर्यंत आपल्याला काही अडचण नाही आहे. सोडू शकतो आपण. पण हे मात्र तुमचं एवढं रिव्हिजन घरी व्हायला पाहिजे बरं. थोडंच घेतोय आपण, जास्त नाही. असं थोडाच भाग घेत जातोय पुढं. पण हे रिव्हिजन तुमचं घरी व्हायला पाहिजे. राईट. यस. आता पहा याच्यानंतर येतं पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण
वर्ग संख्या, यालाच दुसरं नाव आहे चौरस संख्या, यालाच दुसरं नाव आहे चौकोनी संख्या, चौकोनी संख्या. यस, पहा आता. तर आपण याला काय म्हणतो, याला म्हणतो स्क्वेअर नंबर, स्क्वेअर नंबर है ना. आणि ते पुढे एकच नाव आहे की याला स्क्वेअर नंबर. हे जे जेवढे नंबर आहेत ना यांना म्हणतो आपण स्क्वेअर नंबर. आता हे पूर्ण वर्ग संख्या, चौरस संख्या किंवा स्क्वेअर नंबर हे काय असतं बरे? काय असतं बरं नेमकं हे? पहा बरं. समजा मी असं म्हटलं, पहिलं याचं सेंटेन्स हा पहा. ज्या संख्या कोणत्याही संख्येचा जर वर्ग असतील तर त्यांना म्हणतो आपण पूर्ण वर्ग संख्या, चौरस संख्या. यस, मग इथं लिहितो ज्या संख्या कोणत्याही संख्येचा, ज्या संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग असतात त्यांना पूर्ण वर्ग किंवा चौरस संख्या म्हणतात. त्यांना पूर्ण वर्ग किंवा चौरस संख्या म्हणतात. चौरस संख्या म्हणतात. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या स्टार्ट करूत. या आज हा भाग घेऊत, पूर्ण घनसंख्या एक घेऊत किंवा क्यूब नंबर ज्याला म्हणतो ते घेऊत आणि मग थांबू तिथे. आलं लक्षात? यस, चला. बर, आता हे झालं असं. इथं लिहिताना असेल, या इथं लिहिताना असेल या कंप्लीट स्क्वेअर नंबर्स, कंप्लीट स्क्वेअर नंबर्स, स्क्वेअर नंबर्स आर known as, कंप्लीट स्क्वेअर नंबर्स आर नोन ॲज स्क्वेअर नंबर. म्हणजे काय? जी कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर आहे त्यांना म्हणायचं स्क्वेअर नंबर्स. बरोबर आहे. आता स्क्वेअर नंबर सुरू करायचं एक पासून. एक कोणाचा वर्ग आहे? एकचा वर्ग आहे. बरोबर आहे. एक कोणाचा वर्ग आहे? एकचा वर्ग आहे. मग एक काय झाली? स्क्वेअर नंबर झाली. एक कोणाचा वर्ग आहे? एकचा वर्ग आहे, मग स्क्वेअर नंबर झाली. बरं, दोन कोणाचा वर्ग आहे का? कोणाचाच वर्ग नाही. तीन कोणाचा वर्ग आहे का? कोणाचाच वर्ग नाही. चार कोणाचा वर्ग आहे? दोनचा वर्ग आहे. मग एक पुढे काय? चार. एक पुढे काय? चार. बर, पाच कोणाचा वर्ग आहे का? नाही. सहा कोणाचा वर्ग आहे का? नाही. सात कोणाचा वर्ग आहे का? नाही. एट कोणाचा स्क्वेअर आहे का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ 9 तीनचा स्क्वेअर आहे. त्याच्या पुढे 16 चारचा स्क्वेअर आहे. बरोबर आहे ना. मधले कुणीही घ्यायचे नाही. जे कोणाचा स्क्वेअर नाहीत ना त्यांना घ्यायचं नाही. 16 पुढे 25 36 49 पुढे 64 81 पुढे 100 121 144 169 अप टू इन्फायनाईट, अप टू इन्फायनाईट. याला म्हणायचं बाळांनो स्क्वेअर नंबर. अप टू इन्फायनाईट ह्याला काय म्हणायचं? स्क्वेअर नंबर. राईट. हे आहेत तुमचे स्क्वेअर नंबर्स. झाले? ओके, चला एवढं नोट करा. यांना म्हणायचं बाळांनो स्क्वेअर नंबर. आता पूर्ण घनसंख्या किंवा क्यूब नंबर काय असतात? जे कोणाचे ना कोणाचे क्यूब आहेत त्यांना क्यूब नंबर म्हणायचं. किती सोपं आहे. चला एवढं नोट करा बरं फास्ट. एवढं नोट करा.
चलो कंप्लीट झालं का बघा. झालं ना. हा, आता याच्यानंतर लिहा बाळांनो पुढची हेडिंग, त्याला म्हणतो आपण हा घनसंख्या किंवा क्यूब नंबर्स. ओके, जे कोणाचे ना कोणाचे क्यूब आहेत त्यांना म्हणायचं क्यूब नंबर्स. राईट, चला सगळंच क्लिअर करतो. ओके, हा, जे कोणाचे ना कोणाचे क्यूब आहेत त्यांना काय म्हणायचं, क्यूब नंबर. ठीक आहे, पाहता या घनसंख्या क्यूब नंबर्स, क्यूब नंबर्स. ओके, घनसंख्या किंवा क्यूब नंबर्स. चला, नंतर आपण युनिट कन्व्हर्जन हा एक पार्ट घेणार आहे, युनिट कन्व्हर्जन. ठीक आहे, चला आता कोणाकोणाला म्हणायचं डायरेक्ट एक्झाम्पल लिहितो मी. एक कोणाचा घन आहे, एकचा घन आहे. 8 कोणाचा घन आहे, 2 चा घन आहे. पुढे 27 3 चा घन. पुढे 64 4 चा घन. 125. राईट, मग असं हे पण इनफायनाईट असेल अप टू. यांना म्हणायचं परफेक्ट क्यूब नंबर्स. यांना काय म्हणायचं, परफेक्ट क्यूब नंबर्स. कळालं? यस, हे आहेत तुमचे परफेक्ट क्यूब नंबर्स. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, जेवढे आपले टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी येतात, समजा मी तुम्हाला एक नंबर दिला 3 9 6 4 8 आणि बरं एवढं दिला, असं या संख्येला 2 ने डिवाइड होतं की नाही, या संख्येला 3 ने डिवाइड होतं की नाही, या संख्येला 4 ने डिवाइड होतं की नाही, हा पार्ट आपण स्टडी करणार आहे. कुठला, हा पुढचा. यस, आता आपण इथपर्यंत आलो. संख्यांचे प्रकार आपल्याला जेवढे गरजेचे येतं, चौथीच्या वर्गासाठी, तिसरीच्या वर्गासाठी, 4th आणि 3rd स्टँडर्डसाठी जे रिक्वायर्ड आहेत तेवढे आपण टोटल कव्हर केले बघा. आता हे जर 5th असेल तर त्यांना अजून एक आहे बाळांनो, परिमेय अपरिमेय. आपल्याला ते नाही आहे. परिमेय अपरिमेय पुढच्या वर्षी आपल्याला आहे ते परिमेय अपरिमेय. आता याच्यानंतर आपण असेंडिंग ऑर्डर काय असतं, डिसेंडिंग ऑर्डर काय असतं हे पण स्टडी करूयात. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर्स दिले, डिजिट्स दिले, तर त्याच्यापासून काय 4 डिजिट नंबर, 5 डिजिट नंबर फॉर्म करायचे ते पण बेसिकमध्ये क्लिअर करूत आपण. आलं लक्षात? यस, मधामध्ये आपण आता पेपर पण अनालिसिस करणार आहे. बेसिक कन्सेप्ट थोडेसे झालेत, आता पेपर अनालिसिस करणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल किंवा नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि मग त्याचा आपण स्टडी केल्याच्या नंतर मग इंडेक्स प्रमाणे आपण जेव्हा चॅप्टर स्टडी करू तेव्हा तुम्हाला कळेल की अरे नाही याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. यस, ओके, चला क्लिअर झालं इथपर्यंत, बरोबर आहे? ओके, चला बाळांनो, मी लगेच काय करतो, लेक्चर झालं की आपल्या ग्रुपवरती मी यूट्यूबची एक लिंक पाठवतो, म्हणजे ह्या लेक्चरची. मग ती लिंक तुम्ही काय करा, तुमच्या इतर मित्रांना इतर ग्रुपवरती शेअर करा आणि त्यांना पण सांगा. ठीक आहे, ओके, यस, तेवढी मदत करा तुम्ही. ओके, चलो थांबूत मग बाळांनो. यस, ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.